डिसइन्फेक्शन टॉपिक हमने स्टार्ट किया था. कोणी हिंदी बोलणार आहे का? हिंदीवाला कोणी आहे का? कोणी आहे का? कोणी आहे का ज्याला मराठी समजत नाही? नाही. तर आपण मराठीच कंटिन्यू करू. अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट हा टॉपिक आपण स्टार्ट केला होता लास्ट टाइम, आणि आपण याची डेफिनेशन पाहिली होती. व्हॉट आर अँटीसेप्टिक? अँटीसेप्टिक्स आर एजंट्स और ड्रग्स which kills or inhibit मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करतात किंवा त्यांची ग्रोथ इनहिबिट करतात. ऑन काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट मध्ये? ऑन लिव्हिंग टिश्यू. अँटीसेप्टिक कुणावर ऍक्ट करतात? दे ऍक्ट ऑन लिव्हिंग टिश्यू. आपण टिश्यूवर, स्किनवर वगैरे यूज करतो. आणि डिसइन्फेक्टंट आपण कधी यूज करतो? ऑन इनएनिमेट ऑब्जेक्ट. इनएनिमेट ऑब्जेक्ट किंवा त्याला आपण नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट असं सुद्धा म्हणू शकतो. ओके. तर लिव्हिंग टिश्यूवर आपण अँटीसेप्टिक यूज करतो. असं आहे, याचा अर्थ असं नाही की अँटीसेप्टिक वेगळे डिसइन्फेक्टंट वेगळे. एकच कंपाऊंड आपण दोन्ही म्हणून सुद्धा यूज करू शकतो. काल आपण एक एक्झाम्पल पाहिलं. आपला जो पहिला कंपाऊंड आपण पाहिला फिनॉल. तर फिनॉलचा आपण 0.1 to 1% जर घेतलं, 0.1 to 1% सोल्युशन जर घेतलं, तर ते ऍज अँटीसेप्टिक म्हणून आपण स्किनवर लावू शकतो. कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये फिनॉल आपण अँटीसेप्टिक म्हणून वापरू शकतो स्किनवर. तोच फिनॉल जर आपण 2% पेक्षा जास्त जर कॉन्सन्ट्रेशन वापरलं, 2% पेक्षा जास्त, ओके, तर तो ऍज अ डिसइन्फेक्टंट म्हणून आपण त्याला यूज करू शकतो. ओके. तर असं काही असं नाही की अँटीसेप्टिक म्हणून वेगळा कंपाऊंड आहे आणि डिसइन्फेक्टंट म्हणून वेगळा कंपाऊंड आहे. तर अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट हे आपण एकच कंपाऊंड वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये यूज करू शकतो. तर आपण हेच क्लासिफिकेशन पाहिलं होतं लास्ट टाइम, दोघांची डेफिनेशन पाहिली होती, क्लासिफिकेशन पाहिलं होतं. तुम्ही क्लासिफिकेशन ज्यावेळेस आपलं झालं त्याच वेळेस लगेच ते लर्न करून टाकायचं, कारण आपल्याला टोटल जवळपास 30 क्लासिफिकेशन आहे. आणि जसे जसे क्लासिफिकेशन वाढत जातील तसं तसं कन्फ्युजन पण वाढत जातं. त्याच्यामुळं जसे क्लासिफिकेशन आले, वाटलं सेपरेट याच्यासाठी एक आपण पेजेस करू शकतो किंवा फाईल तयार करू शकतो अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. तर जे ते क्लासिफिकेशन आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट नंतर जे पुढे येणारे चॅप्टर आहेत त्याचे क्लासिफिकेशन तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. तर याचं लर्न लगेच करून टाका क्लासिफिकेशन. चॅप्टर आपला संपेपर्यंत त्याचं क्लासिफिकेशन तुमचं कम्प्लीट झालं पाहिजे. तर आपण क्लासिफिकेशन कम्प्लीट केलं होतं लास्ट लेक्चरला. कोणता झाला होता काल आपला अकाउंट? आपण स्टार्ट केले होते फिनॉलिक कंपाऊंड. आपण स्टार्ट केले होते फिनॉलिक कंपाऊंड्स. तर फिनॉलिक कंपाऊंड्स मधला आपण फिनॉल काल कंप्लीट केला होता. आज नेक्स्ट याच्यामधला बघू कंपाऊंड फिनॉल नंतर जो आहे आपला, तो म्हणजे हेक्साक्लोरोक्विन. हेक्साक्लोरोक्विन. हेक्साक्लोरोक्विनचं स्ट्रक्चर नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपण स्ट्रक्चर आणि IUPAC नेम याच्यामध्ये स्किप करणार. आपण डायरेक्टली पाहणार त्याच्या प्रॉपर्टीज. तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं आपली स्कीम राहणार, ती स्कीम व्यवस्थित लक्षात ठेवा. त्या सिक्वेन्स नुसारच आपल्याला जायचंय. तर स्ट्रक्चर आणि IUPAC नेम नाही यायचं हेक्साक्लोरोक्विनचं. डायरेक्टली आपण प्रॉपर्टीज पाहू. प्रॉपर्टीज मध्ये सगळ्यात अगोदर कलर, त्याचा आहे कलर आहे व्हाईट.
व्हाईट कलरची पावडर असते हेक्साक्लोरोक्विन. नंतर त्याचं नेचर कसं आहे, तर नेचर आहे क्रिस्टलाइन. दोन प्रकारचे नेचर असतात, एक असतो क्रिस्टलाइन आणि दुसरा असतो अमॉर्फस. अमॉर्फस. तर एक तर क्रिस्टलाइन म्हणजे साखर असेल किंवा त्याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल मीठ असेल, तर तुम्ही जर ते क्रिस्टल हातात घेतले तर तुम्हाला एक स्पेसिफिक स्ट्रक्चर लागणार, तुमच्या हाताला ते टोचणार. आणि क्रिस्टलाइनला फ्लो प्रॉपर्टी चांगली असते. तुमच्या हातातून जर तुम्ही सोडलं व्यवस्थित तर ते सर्व सर्व खाली निघून जाणार. त्यात जर मॉइश्चर नसेल तर तुमच्या हाताला एक कण सुद्धा चिकटणार नाही. तुम्ही साखर घ्या आणि साखर खाली टाकून द्या तर ती इझिली फ्लो होईल, निघून जाईल, तुमच्या हाताला चिकटणार नाही जर मॉइश्चर नसेल तर. ओके. जर हाताला मॉइश्चर असेल तर चिटकू शकतो. तर क्रिस्टलाइन जे पण कंपाऊंड असतात ते त्यांचं स्वतःच एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर असतं, त्याला आपण क्रिस्टल्स म्हणतो. आणि त्यांना एक चांगली फ्लो प्रॉपर्टी असते. याच्या ऑपोजिट अमॉर्फस म्हणजे त्यांना स्पेसिफिक असं स्ट्रक्चर नसतं. जसं पीठ असेल घरातलं, गव्हाचं पीठ असेल किंवा जे बारीक बारीक पीठ असतात ते हाताला चिकटतात आणि त्यांना एक स्पेसिफिक स्ट्रक्चर नसतं, त्याला आपण म्हणतो अमॉर्फस. तर नेचर मध्ये जनरली तुम्हाला हेच विचारलं जातं की जी पावडर आहे ती क्रिस्टलाइन आहे का अमॉर्फस आहे. हे कशासाठी गरजेचं आहे, कारण हे जे आपण ड्रग यूज करतो ते ड्रग जनरली क्रिस्टलाइन असायला पाहिजे. का क्रिस्टलाइन असायला पाहिजे, कारण क्रिस्टलाइन जे पण ड्रग असतात ते इझिली कंप्रेस होतात, त्यांची टॅबलेट चांगल्या प्रकारे तयार होऊ शकते, त्यांच्यामध्ये डिफेक्ट, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट खूप कमी येतात. फ्लो प्रॉपर्टी त्यांची चांगली असते. मग फ्लो प्रॉपर्टी चांगली असल्यामुळे हॉपर मध्ये ते अडकून बसत नाही, हॉपरला चिटकून बसत, हॉपर मधून ते व्यवस्थित खाली फ्लो होतात. तर फ्लो प्रॉपर्टीज वगैरे ह्या गोष्टीसाठी क्रिस्टलाइन कंपाऊंड असायला पाहिजे. मग तुमच्या कंपाऊंडवर त्याचं नेचर तुम्हाला विचारलं जातं की तुमचं कंपाऊंड अमॉर्फस आहे का क्रिस्टलाइन. तर आपला हा जो कंपाऊंड आहे तो आपला आहे क्रिस्टलाइन इन नेचर. तर कलर झाला, नंतर त्याचं नेचर झालं, नंतर त्याचा ओडर, इट इज इट हॅज ओडर, ओडर आहे ओडरलेस और स्लाइटली फिनॉलिक. फिनॉलिक फिनॉलचं डेरिव्हेटिव्ह आहे किंवा फिनॉलचं रिलेटेड कंपाऊंड आहे. आपण सध्या फिनॉलिक कंपाऊंड पाहतोय म्हणून त्यांचा ओडर फिनॉल सारखाच असणार. फिनॉलिक कंपाऊंड मध्ये आपण फिनॉल पाहिला होता, दुसरा हेक्साक्लोरोक्विन पाहतोय, त्याचा ओडर फिनॉलिक असणार किंवा ओडरलेस सुद्धा तुम्ही लिहू शकता, स्लाइटली फिनॉलिक आहे. ओके. तर हेक्साक्लोरोक्विन ओडर, देन टेस्ट नाही यायची आपल्या जो डायरेक्टली त्याची सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी, इट इज इनसोल्युबल इन वॉटर, वॉटर मध्ये इनसोल्युबल आहे.
हो चालेल. हॅलो. हाँ सर. Yes, sir. Okay. So solubility, solubility, it is insoluble in water, soluble in alcohol. Soluble in alcohol. तर मला सांगू शकता फिनॉलची सोल्युबिलिटी काय होती? Soluble in soluble in alcohol. very soluble in erythritol. ओके, तर याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की जे एका कॅटेगरीतले कंपाऊंड असतात लाईक फिनॉलिक कंपाऊंड त्यांची सोल्युबिलिटी सुद्धा सेम राहते. म्हणजे तुम्हाला दरवेळेस प्रत्येक कंपाऊंडची सोल्युबिलिटी सेपरेट करायची गरज नाही. तुम्ही काय करा, जनरली एक क्लास निवडा आणि त्या क्लासची सोल्युबिलिटी करा, फिनॉलिक कंपाऊंड्स आणि त्याची सोल्युबिलिटी काय असते एवढी जनरली तुम्ही लक्षात ठेवलं तर त्या कॅटेगरीमध्ये जे पण कंपाऊंड येतील त्यांची सोल्युबिलिटी सर्वांची जनरली सेम असते. खूप रेअर केस असेल एखाद्या वेळेस की त्यांची सोल्युबिलिटी वेगळी असणार, पण जनरली त्यांची सोल्युबिलिटी सेम असते. ओके, तर नेक्स्ट सोल्युबिलिटी नंतर त्याच्यामध्ये आपण पाहू मेल्टिंग पॉइंट. याचा आहे 64 to 64 नाही सॉरी, ओके, याचं मेल्टिंग पॉइंट नाही दिलेलं आपल्याला. इट इज स्टोरेज. याच्यानंतर आपला पॉइंट आहे स्टोरेज. स्टोरेज म्हटलं तुम्हाला सांगणार नाही, पण पुन्हा एकदा सांगून देतो. स्टोरेज, इट शुड बी स्टोर्ड इन वेल क्लोज्ड लाईट रेजिस्टंट कंटेनर. शॉर्ट मध्ये देतोय वेल क्लोज्ड लाईट रेजिस्टंट कंटेनर, WCLR, वेल क्लोज्ड लाईट रेजिस्टंट कंटेनर. याच्यामध्ये आपण स्टोअर करतो. तर हे टिपिकल स्टोरेज आहे. इथून पुढे मी टिपिकल असं यूज करणार वर्ड. टिपिकलचा अर्थ होणार इट शुड बी स्टोर्ड इन वेल क्लोज्ड लाईट रेजिस्टंट कंटेनर. नेक्स्ट इज यूज काय असणार याचा? यूज काय लिहिणार त्याचा सगळ्यात सुरुवातीला तुम्ही? Antiseptic and disinfectant. Antiseptic and disinfectant. इट इज यूज्ड ॲज अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. तर हे सगळ्यात सोपं तुम्हाला लक्षात ठेवा की ज्या चॅप्टर मध्ये तो ड्रग येतो ते चॅप्टर जनरली, आता काही काही असे चॅप्टर असतात लाईक सल्फोनामाइड नावाचं एक चॅप्टर येणार समोर आपल्याला. तर सल्फोनामाइड ह्या काही यूज नाही. त्याच्यामुळं त्याच्यात जे ड्रग येतात त्यांचेच यूज तुम्हाला लक्षात ठेवावं लागते. बाकी अँटी ट्युबरक्युलर एजंट असतील त्याच्यात जेवढे ड्रग येतात त्यांचा यूज इन ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस हाच असणार. तसं अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट यांचा यूज पण सुद्धा आहे अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. मग तुमची पहिली लाईन आन्सरची यूज मधली पहिली लाईन तीच असायला पाहिजे. ओके, याच्यानंतर इट इज यूज्ड इन सोप, क्रीम्स. ही दुसरी लाईन आहे, मी लिहित नाही पहिली लाईन, तुम्ही लिहून घ्या. इट इज यूज्ड ॲज अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. देन इट इज यूज्ड इन सोप, creams and other cosmetics. बाकीचे कॉस्मेटिक्स मध्ये सुद्धा आपण याला यूज करतो. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये युजेस. ठीक आहे, नंतर आहे प्रिपरेशन. प्रिपरेशन मध्ये आपण 3 प्रिपरेशन आहे याचे. हेक्साक्लोरोक्विन सोल्युशन BPC, तर हे ऑफिशियल प्रिपरेशन आहे. हेक्साक्लोरोक्विन सोल्युशन BPC, ब्रिटिश फार्मास्युटिकल कोडेक्स, त्याच्यामध्ये ऑफिशियल आहे. नंतर दुसरा आहे हेक्साक्लोरोक्विन डस्टिंग पावडर BPC. डस्टिंग पावडर जखमेवर यूज करतो आपण जनरली. दिस इज ऑफिशियल प्रिपरेशन. देन मिक्सचर
हेक्साक्लोरोक्विन मिक्सचर BPC. तिन्ही पण BPC मध्येच ऑफिशियल आहे ते. तर हा होता आपला कंपाऊंड दुसरा फिनॉलिक कंपाऊंड मधला हेक्साक्लोरोक्विन. दोन पहिले आपण फिनॉल, दुसरा हेक्साक्लोरोक्विन, तिसरा आहे आपला इम्पॉर्टंट एक क्लोरोक्रेसॉल. इम्पॉर्टंट आहे, याचं स्ट्रक्चर पण विचारलं जातं याच्यामध्ये. क्लोरोक्रेसॉल, क्लोरोक्रेसॉलचं स्ट्रक्चर कशा प्रकारे स्ट्रक्चर तयार होतात पहा त्याच्यामध्ये. हे जे स्ट्रक्चर आहे हे आहे फिनॉलचं, आणि फिनॉलचा हा रिलेटेड कंपाऊंड आहे आपला क्लोरोक्रेसॉल. फिनॉलच्या स्ट्रक्चरला जर एक क्लोरीन लागला, दिसतंय तुम्हाला स्ट्रक्चर काढलेलं. फिनॉलच्या स्ट्रक्चरला दोन्ही पॅरा पोझिशनला आहे फिनॉल रिंग, सॉरी बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंगच्या एका पॅरा पोझिशनला OH ग्रुप, दुसऱ्या पॅरा पोझिशनला क्लोरीन ग्रुप. तर याचं नाव काय होईल? समजा याचं जर तुम्ही IUPAC नेम द्यायचं राहिलं तर काय नाव द्याल? 4-क्लोरोफिनॉल. 4-क्लोरोफिनॉल. ओके. फिनॉल. किंवा तुम्ही याला असं देऊ शकता 1-हायड्रॉक्सी 4-क्लोरोबेन्झीन असं सुद्धा देऊ शकता, जर तुम्हाला मोठं नाव द्यायचं असेल तर. तुम्हाला सांगितलं होतं काय हे नाव कसं होईल? 1-हायड्रॉक्सी 4-क्लोरोबेन्झीन. हे काय झालं समजा अमिताभ बच्चनचा मुलगा असं, आणि डायरेक्टली आपण जर लिहिलं तर असं 4-क्लोरोफिनॉल, हे काय झालं? अभिषेक बच्चन. अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकता तुम्ही, असं सुद्धा लिहू शकता. तुम्हाला फोडून लिहायचं असेल तर 1-हायड्रॉक्सी 4-क्लोरोबेन्झीन किंवा 4-क्लोरोफिनॉल. अजून कंपाऊंड नाही झाला आपला, आपण मॉडिफिकेशन पाहतोय स्ट्रक्चर कसे तयार होतात. तर आता अजून पुन्हा ह्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला पुन्हा एक ग्रुप ऍड करायचा, तो म्हणजे मिथिल ग्रुप. तर आता याच्यामध्ये एक अजून आपली चूक झाली पहिल्या याच्यात अल्फाबेटिकली आपल्याला सबस्टिट्यूएंट द्यायचे असते, ते कोणी सांगितलं नाही. मग अगोदर तुम्हाला 4-क्लोरो लिहावं लागलं, लक्षच नाही तुमचं. मग 1-हायड्रॉक्सी लिहावं लागलं, मग बेन्झीन. आता याचं नाव सांगा मला, फोडून सांगा कसं येईल, नंतर आपण याचं शॉर्ट नाव पाहू. काय येईल याचं नाव? 1 2 3 4 5 6. 4-क्लोरो 1-hydroxy. हायड्रॉक्सी अगोदर येईल पण मिथिल अगोदर येईल? 3-hydroxy. 1-हायड्रॉक्सी 3-methyl बेन्झीन. हे झालं मोठं नाव, फोडून एकदम केलं. ते करायची गरज नाही आपल्याला, आपण सुरुवातीची स्टेज आहे म्हणून करतोय. किंवा ऑर डायरेक्टली आपण लिहू शकतो त्याचं 4-क्लोरो 3-मिथाइल फिनॉल. ओके. तर हे IUPAC नेम. फिनॉल इज ऍक्सेप्टेड, त्याच्यामुळे आपण फिनॉल लिहिणार 4-क्लोरो 3-मिथिल फिनॉल. याचं कॉमन नेम आहे क्लोरोक्रेसॉल, जो आपला ड्रग आहे. ओके. क्लोरोक्रेसॉल मध्ये हे स्ट्रक्चर काढून घ्या, बाकी हे काढायची गरज नाही, हे समजण्यासाठी. काढला असेल तर राहू द्या, पण एक्झाम मध्ये विचारलं तर क्लोरोक्रेसॉल मध्ये तुम्हाला फक्त हे स्ट्रक्चर काढायचं आहे आणि त्याचं IUPAC नेम हे लिहायचं, हे लिहायची गरज नाही. ओके. टाकतो 4-क्लोरो 3-मिथिल फिनॉल. तर याला आपण म्हणतो फिनॉल चा रिलेटेड कंपाऊंड. ओके.
प्रॉपर्टीज मध्ये आपली जी स्कीम आहे त्याच्यानुसार कलर याचा आहे कलरलेस. आणि आता तुम्ही इकडची बाजू जे आहे ते लिहून घ्या तुम्ही. कलरच्या तिथं लिहा कलर, समोरच्या प्रॉपर्टीज लिहितो. नंतर कलर, त्याचे कलर नंतर आपण पाहतो त्याची नेचर. नेचर याचा आहे क्रिस्टलाइन. ही साईड तुम्ही लिहून घ्या. आता दरवेळेस मी आता लिहिणार नाही. कलर, कलरलेस, नेचर, क्रिस्टलाइन. ओडर कसा असणार याचा? ओडर कसा असणार? कोणी जागा आहे का? आवाज येतोय का? हो सर. हा, मग काय झोपू नका ना, सांगा ना मला. Odorless. Yeah, slightly phenolic.